तर सगळ्यात अगोदर माझ्या सर्व गोड ताई आणि मैत्रिणींना शुभ सकाळ. तर आजच्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे तर ती हळदी लेपन करण्यापासून, कारण आज आहे अमावस्या आणि गुरुवार देखील आहे आणि शेवटचं गुरुवारचं उद्यापन देखील आज करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी जे आहे तर सकाळी अगोदर जे आहे तर मी हळदी लेपन करून घेतलं आणि मस्तपैकी जे आहे तर सिंपल रांगोळीने जे आहे तर स्वस्तिक वगैरे जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे इथे. आणि माझं हळदी लेपन जे आहे तर ते इथे झालेलं होतं. तर तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये देखील मी सांगितलेलंच आहे, की मी या सगळे सेवा जे आहे तर पौर्णिमेला आणि दर गुरुवारी जे आहे तर हळदी लेपन वगैरे करत असते. आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटेल, की गुरुवारी तर आपण फरशी वगैरे पुसत नाही. पण आज आहे अमावस्या आणि अमावस्याला आपण काय करतो, खडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून जे आहे तर घर पूर्ण स्वच्छ करत असतो. त्यामुळे आज गुरुवार जरी देखील असला तरी आपल्याला ह्या गोष्टी आज करायच्याच आहेत. नमस्कार, मी दीपाली बनवलेल्या लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. तर घरातली जी आहे तर थोडीशी कामं झालेली आहे आणि स्वयंपाक वगैरे जे आहे तर बाकीची कामं राहिलेली आहे. तर आज जे आहे तर शेवटचा गुरुवार आहे तर मला उद्यापन देखील करायचंय. तर बरीचशी तयारी करायची, अजून पूजा मांडणी वगैरे बरंच काही करायचंय. आणि आता वाजलेत बघा सकाळचे 8:30. तर आता अगोदर स्वयंपाक करायचंय, कारण की सकाळी जे आहे तर फक्त विराज पुरतं जे आहे तर टिफिन करून दिला होता, कारण यांना आणि सेकंड शिफ्ट. तर म्हटलं थोडासा उशिरा स्वयंपाक करावा. तर आता पटकन जे आहे तर चपात्या लाटून घेते. तर चपात्या लाटते आणि सोबत तुमच्याशी बोलते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि मग जे आहे तर माझी घरातली सगळं कामं आवरली आणि त्यानंतर जे आहे तर मी आज गुरुवार असल्या कारणाने स्वामींसाठी जे आहे तर पंचामृत तयार केलेलं होतं आणि पंचामृताने जे आहे तर त्यांचा अभिषेक आज करून घेतला होता मी. तर त्यात त्यांचं देखील केलं आणि सगळ्याच देवांचं जे आहे तर अमावस्येला मी पंचामृताने अभिषेक करतच असते. तर बाकीचे देवांचं देखील जे आहे तर मी सगळं काही पंचामृताने अभिषेक वगैरे करून घेतला आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी तुमच्यासोबत बाकीचे क्लिप काही शेअर केल्या नाही. आणि त्यानंतर आहे ना तर मस्तपैकी नंतर जास्वंदाची फुले जी आलेली होती झाडांना, आज एवढी जास्त फुलं नाही निघली आणि मला तरी वाटते ना सकाळी बहुतेक कोणीतरी ना तोडून नेते, त्याच्यामुळे खूप कमी फुलं मिळत आहेत मला. पण असू दे, आता आपण दुसरं नाही नाही म्हणू शकत नाही, त्याच्यामुळे काही हरकत नाही. आणि त्यानंतर जे आहे तर मी इथे मार्गशीर्ष पूजेची जी मांडणी आहे तर तिची तयारी करून घेतलेली होती आणि दीप प्रज्वलित झाल्याशिवाय आपण पुढची कुठलीही पूजा करू शकत नाही. त्यासाठी अगोदर दीप प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर बाकीच्या पूजेला जी आहे तर ती सुरुवात केली मी. तर नेहमीप्रमाणे जे आहे तर कलश स्थापन करून घेतला आणि त्यानंतर जे आहे तर माझ्याकडे देवीचं मुखवटा आहे. तर ह्या पद्धतीने मुखवटा वगैरे जे आहे तर ते मी लावून घेतला. मला खरं सांगू का, मला आहे ना ह्या गोष्टी म्हणजे पूर्वी एवढ्या काही माहिती नव्हत्या. मार्गशीर्ष गुरुवार वगैरे काय असतात ना, मी एवढं फारसं काही करत नव्हते. पण जेव्हापासून मला या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या तेव्हापासून मी ना तर माझ्याकडनं जशा पद्धतीने होईल अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करत असते. तर मला म्हटलं आता चला ह्यावर्षी जे मुखवटा होता तर अशा पद्धतीने मिळाला मला. पण नंतर जे आहे तर मला अजून दुसरा मुखवटा घ्यायचा होता, पण मला तेवढा वेळ मिळाला नाही जाण्यासाठी. तर त्यामुळे मी काही आणला नाही. पण पुढच्या वर्षी नक्की मी जे आहे तर नवीन देवीसाठी जे आहे तर मुखवटा वगैरे खूप छान आणणार आहे. कारण मी बघितलेत वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुखवटे आहेत ना तर ते बाजारामध्ये आले आणि खूप सुंदर वाटतंय. तर मी नक्की घेणार आहे ती पुढच्या वेळेस. आणि इथे जे आहे तर मी आता गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि देवीला दूध साखरेचा नैवेद्य आहे तर तो दाखवून घेतला आणि अशा पद्धतीने माझी पूजा पूर्ण संपन्न झाली. तर आता वाजलेत बघा दुपारची 1 आणि माझं जे आहे तर पूजा वगैरे मार्गशीर्षची सगळं काही जे आहे तर ते झालेलं आहे. आणि फराळाचं पण मी करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, मी फराळाचं करते. या उपवासाला तर करत नसतात, शक्यतो गोडच खातात. पण मी साबुदाणा करते, कारण की विधीत फिडिंग करतो, त्याच्यामुळे मला जे आहे तर चक्कर वगैरे येतात. तर त्याच्यासाठी मी ना दर गुरुवारी जे आहे तर साबुदाणा जे आहे तर ते खातच असते. तर आताच जे आहे तर विधीसाठी इथे बनाना शेक जे आहे दाखवते मी. तर बनाना शेक जो आहे तर तो पण बनवून ठेवलेला आहे मी. त्याला खूप आवडतो. फळांचा ज्यूस वगैरे करून दिला तर ॲपलचा वगैरे तो पण खूप आवडतो. तो झोपलेला आहे आता.
तर तो जेव्हा झोपेतून उठेल तर त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. आणि संध्याकाळी पण आता 5:30 पर्यंत अमावस्या आहे. तर अमावस्या झाल्यानंतर जे आहे तर उद्यापन करावं लागणार आहे 5:30च्या नंतर. तसेही उद्यापन सायंकाळीच करतात. 5:30च्या नंतर आता करायचं आणि अजून एका ठिकाणी जे आहे तर मला सुवासिनींचं जेवण करण्यासाठी बोलवलंय तर तिथे पण जायचंय. तर चला तर मग आता बाकीचं जे आहे तर पटपट आवरून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता वाजलेत बघा दुपारचे 3:15 झालेत आणि मी जे आहे तर बसली होती असं सहज. काय झालं? काय? आणि विदित बघा तिकडं काय करतोय. सोफ्याचे कव्हर सगळे काही खाली काढून फेकले आणि त्याच्यानंतर आहे ना तिथं खिडकीत बसलेला आहे आणि बाहेर मुलं खेळताय ना त्यांना आवाज देतोय. ॲक्च्युली ना मला इतकी झोप येऊ लागली ना, खरंच इतकी झोप येते ना, असं वाटतंय थोडा वेळ झोपून राहावं, पण मग विदित झोपू देत नाही. आळस पण येतोय. तर बऱ्याच जणांनी जे आहे ना तर मागच्याच काय बोलतोय काहीतरी, मला तुम्हाला डिस्टर्ब पण होत असेल कारण बाहेर आहे ना गाडीचा आवाज आहे, कारण की रस्त्याचं काम सुरू आहे आमच्या इथे. तर हां, मी कुठे होते तर मला हे बोलायचं होतं की मागच्याच गुरुवारी बऱ्याच जणांनी ना तर उद्यापन केलं होतं आणि बऱ्याच जणांनी नाही केलं. तर 5वा पण गुरुवार पडलेला आहे मार्गशीर्षचा, कारण आज आहे अमावस्या आणि अमावस्या जी आहे तर संध्याकाळी 5:30ला जी आहे तर ती संपणार आहे. तर त्यानंतर जे आहे तर मी पण उद्यापन करणार आहे. तर बऱ्याच जणांना ज्यांना माहिती होतं ना तर त्यांनी जे आहे तर आजच उद्यापन करणार आहे आणि बऱ्याच जणांनी जे आहे तर 4च गुरुवार पकडलेत आणि मागच्याच गुरुवारी जे आहे तर उद्यापन वगैरे केलंय. पण मग मला माहिती होतं थोडंसं, म्हणजे माहिती मी मिळवली होती तर त्याच्यामुळे मला माहिती होतं, त्याच्यामुळे म्हटलं की आज करावं. तर चला बाकी काहीच नाही, तर आता थोड्या वेळाने आता फ्रेश वगैरे होते. मग चहा वगैरे घेते आणि त्यानंतर जो आहे तर तुमच्यासोबत पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते. आणि संध्याकाळचा चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर जे आहे तर मी किचनमध्ये आले, कारण की मला जे आहे तर नैवेद्यासाठी खीरपुरीचा नैवेद्य बनवायचा होता. मला तर म्हणजे दुसरीकडे जे आहे तर सुवासिनीचं जे जेवण असतं तर त्यासाठी बोलवलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर हे पण सेकंड शिफ्टला गेलेले होते. तर मी फक्त देवांना नैवेद्य पुरतंच जे आहे तर आता मला करायचं होतं, तर त्यासाठी म्हटलं चला आज मस्तपैकी जे आहे तर खीरपुरीचा नैवेद्य जे आहे तर ते बनवूया. तर त्यासाठी मी पीठ अगोदर मस्तपैकी भिजवून 15 ते 20 मिनिटं ठेवलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्या पुऱ्या वगैरे ज्या आहेत तर मस्तपैकी लाटून घेतल्या. तर स्वयंपाक स्वयंपाक मला थोडाच करायचा होता, नाहीतर मग जर का ह्यांची सेकंड शिफ्ट नसती तर मला आहे ना, तर पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. पण मग ते नसल्या कारणाने मी एकटीच असल्यामुळे मी जे आहे तर म्हटलं चला आज आपण मस्तपैकी खीरपुरीचं नैवेद्य दाखवू आणि देवीला देखील खीर ही खूप अतिप्रिय असते. त्यामुळे म्हटलं की चला तर खीर तर खीर, आपण खीर तरी करूया आणि नैवेद्य वगैरे जे आहे तर ते दाखवून घेऊया. आणि अलीकडेच जे आहे तर मी दूध आटवण्यासाठी देखील ठेवलेलं होतं गॅसवर, जेणेकरून आहे ना तर खीर मस्तपैकी अशी घट्ट अशी होईल. तर एकीकडे जे आहे तर माझ्या आता पुऱ्या वगैरे आहे तर ते तळून घेते मी. नंतर जे आहे तर दूध वगैरे माझं मस्तपैकी आटून झालेलं होतं आणि इथे साखर आणि त्याच्यामध्ये जे आहे तर मी वेलची टाकून घेतली. कारण की त्याने काय होतं ना, नुसती वेलची काढायला गेलं की ती कमी असल्यामुळे मिक्सरमध्ये निघत नाही. त्याच्यामुळे त्याला जे आहे तर मी साखरेसोबत आहे ना, तर ते व्यवस्थित बारीक करून घेतलेलं होतं आणि ते बारीक करून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर इथे ड्रायफ्रुट्स जे आहे तर ते काढलेले होते मी. काजू आणि बदामच होते माझ्याकडे. तर ते जे आहे तर मी खलबत्त्यामध्ये जे आहे तर मस्तपैकी बारीक कुटून घेतले आणि त्यानंतर दूध जे आटवलेलं होतं त्याच्यामध्ये साखर आणि वेलचीची जी पूड केलेली होती तर ती टाकून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी रबडीसारखं तयार झालेलं होतं. कारण मी जवळजवळ अर्धा तासाला दुधाला जे आहे ना तर ते उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, जेणेकरून बासुंदीसारखं त्याची टेस्ट येईल आणि मुलांना देखील आहे ना बासुंदी खूप आवडते. तर त्याच्यामुळे म्हटलं चला अशा पद्धतीनेच करून नंतर जी ची पावडर करून ठेवलेली होती मी, तर ती देखील त्यामध्ये टाकून घेतली आणि अशा पद्धतीने जे आहे तर माझा स्वयंपाक रेडी झालेला होता. मग
त्यानंतर जे आहे तर संध्याकाळच्या वेळेस मी 5 सुवासिनीने जे आहे तर हळदी कुंकवासाठी बोलवलेलं होतं. तर मी हळदी कुंकवामध्ये नेहमी असं देत असते की मार्गशीर्षची जे आपले पूजेचं जे पुस्तक असतं कथेचं ते, त्यानंतर एक केळी आणि त्यावर जे आहे तर ओटीचं सामान जे असतं तांदूळ आणि खोबरं वगैरे त्यांनी ओटी भरत असते मी. तर मी दरवर्षी जे आहे तर अशाच साध्या आणि सोप्या पद्धतीने करत असते. तर तशा पद्धतीने जे आहे तर मी हळदी-कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर त्यांची ओटी भरली आणि मुलांचा देखील तुम्ही गोंधळ बघू शकता आणि विराट तर विधीच्या पाठीमागे असतो, कारण की त्याचं चालू होतं की मला आहे ना केळी ओढायची, त्याच्यानंतर ताटातले तांदूळ वगैरे ओढत होता. तर त्याच्यामुळे तो जो आहे तर त्याला सांभाळत होता आणि मुलांचं काय धिंगामस्ती कुठल्याही कामामध्ये चालूच असते. तर अशाने देखील आहे ना तर खूप छान वाटतं आणि अशा पद्धतीने जे आहे तर माझं मार्गशीर्ष जे गुरुवारचं उद्यापन आहे ना, तर ते उद्यापन पार पडलं. तर मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मला जशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. पण तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला कमेंटमध्ये तर नक्की आजचा सांगा. जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटू उद्या एका नवीन व्लॉग मध्ये.